आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा, अरविंद सर कुठे आहेत माहितीये का? मावशी, अरविंद सर कुठे आहेत? नाही, सकाळपासून आलेच नाही. मावशी, तुम्हाला माहितीये का अरविंद सर कुठे गेलेत? नाही, आज आलेच नाही ते. मणी सर, अरविंद सर कुठे गेले कोणाला काही बी पत्ता नाही. बरं, सुजित सर काय म्हणत होते? नाही काय नाही, ते एक फाईल अपडेट करायची होती, त्याच्याबद्दल बोलायचं होतं त्याला. काय झालं? काही शोधताय का? संचिता मॅडम, अरविंद सर तुमच्या सोबत काम करतात ना? कायम तुमच्या सोबतच असतात. मग तुम्हाला माहितीच असेल की ते कुठे गेलेत. त्याच्याकडे काही काम आहे का तुझं? हो, माझं महत्वाचं काम होतं. अच्छा, पण स्वानंदी, मग त्यासाठी तुला एक 15 दिवस तरी थांबावं लागेल. थांबावं लागेल म्हणजे? म्हणजे तो सुट्टीवर गेलाय 15-20 दिवस. सुट्टीवर गेले? असे कसे गेले? अगं, त्याने सुट्टी मागितली आणि मी दिली. म्हणजे त्याच्या पर्सनल कामांसाठी हवी आहे की कशासाठी आय डोंट नो, पण सुट्टी हवी होती त्याला. पण ते सुट्टीवर गेले आणि इथे कुणालाच कसं नाही माहिती? स्वानंदी, अगं इथे कुणाला माहिती असण्याचा काय संबंध? मी बॉस आहे ना त्याची. मला म्हणाला की सुट्टी हवी आहे, म्हटलं ओके, फार काही नाही विचारलं मी. पण मग त्याने रजेचा अर्ज केला असेल ना, तो कुठे? आहे म्हणे. कुणाल, माझ्या डेस्कवर एक एनवेलप आहे, तो आणशील? काही अर्जंट होतं का स्वानंदी? काय झालं मॅडम? एवढ्या सकाळी सकाळी का बोलवलं मला? आता काय नवीन काम आहे माझ्याकडे? तुला वाचवण्यासाठीच इतकं सकाळी सकाळी बोलावलंय. मला वाचवण्यासाठी? तुम्ही मला आता कशातून वाचवणार? नाही म्हणजे मला कळेल असं सांगा काहीतरी. स्वानंदी, तिचं काही नवीन आता? काल रात्री माझ्या रूम मध्ये येऊन तमाशा केला अरविंद तिने. पार्टीच्या रात्री आपण दोघे तिला त्या रूम मध्ये घेऊन गेलो होतो, हे आठवलंय तिला. काय? आणि इतकंच नाही, तू तिच्यावर अतिप्रसंग केलायस असंही वाटतंय तिला. स्वानंदीला ते सगळं आठवलंय? नाही पण हे कसं काय शक्य आहे? तिला कसं आठवू शकत? आणि तिच्याकडे हे सगळं सिद्ध करायला काय पुरावा? अरविंद, ती कुठल्या पुराव्याच्या आधारावर बोलतेय, कुठल्या नाही, आय डोंट नो. पण या सगळ्यात तू अडकणार आहेस हे मात्र दिसतंय मला. मी अडकणार? पण मी का अडकेन? मी काय केलंय? अरविंद, तू काही केलं असशील नसशील त्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. मी तुला फक्त इतकंच सांगायला आलीये, आत्ताच्या आत्ता 15-20 दिवसांसाठी गायब हो कुठेतरी.
मी गायब होऊ? नाही. मी गायब झालो तर सगळ्यांचा संशय माझ्यावर येईल. मी का गायब होऊ? नाही, मी नाही इथून गायब होणार. मूर्ख आहेस का जरा? हे बघ, मी काय सांगते ते नीट ऐक. हे प्रकरण शांत होऊ दे. 15-20 दिवसांसाठी कुठेतरी गायब हो. स्वानंदीला नेमकं काय कळलंय? तिच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलंय का? तिने त्यात काय पाहिलंय? तू काय करताना दिसतोयस, मी काय करताना दिसते, हे सगळं मला जाणून घेऊ देत. मग बघू आपण काय करायचं ते. तोपर्यंत सुट्टी टाक आणि गायब हो. कळतंय तुला मी काय सांगतेय? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू. अरविंद, 1 मिनिट. साइन कर यावर. आता हे काय नवीन? तुझ्या सुट्टीचं ऍप्लिकेशन. साइन कर त्यावर. त्यावर काय लिहायचं काय नाही हे मी बघते. तू फक्त साइन कर. मूर्खा, तुला वाचवण्यासाठीच करते हे. कळलं ना? माझ्यावर अविश्वास दाखवण्याची ही वेळ नाही. साइन कर. आणि हो, घरी थांबू नकोस. स्वानंदी तुला शोधत तुझ्या घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकते. त्यामुळे या शहरापासून कुठेतरी लांब जा. कळलं? ठीक आहे, येतो. म्हणी तिथे साईन पण आहे अरविंदची. अरे स्वानंदी, मला नाही वाटत तुमच्या कुठल्याच प्रश्नाची इथं उत्तर मिळतील. पण तुमच्या प्रश्नाला उत्तर कसं मिळवायचं ते मला माहिती आहे. चल. साहेब, तुम्हाला माहिती आहे ना काय काम करायचंय? होय साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या माणसाचा फोटो. ओके साहेब, तुमचं काम पूर्ण होईल. अर्धे पैसे, उरलेले अर्धे काम झाल्यावर. ठीक आहे सर. स्वानंदी, मला खात्री आहे ही संचिता आणि अरविंद हे दोघेही मुद्दाम वागतायत. काल तुम्ही तावातावात जाऊन संचिताशी भांडलात, बोललात, त्यामुळे ती सावध झाली आणि तिने अरविंदलाही सावध केलं. हे रजेचं वगैरे नाटक हे सगळं. म्हणजे सर, अरविंद सरांनी जर काही केलंच नसेल, त्यांची यात काही चूकच नसती, तर त्यांनी असं तोंड लपवलं नसतं. माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यायला ते घाबरले नसते.
माझं आणि त्यांचं पहिल्या दिवशीच खटकलं होतं. मला ते आवडत नाही हे त्यांना चांगल्याने माहिती होतं. आणि कदाचित मग तुमच्या या मुलीला तुम्हाला काय वाटतं हे सांगणार नाही. प्लीज. काय सांगू, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे, दुःखी दिवस. पण माझं हे दुःख मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, कारण माझं दुःख एवढं मोठं आहे की कोणी समजूच शकत नाही. पण आता तू या दिव्यातनं जातीयस ना, तर कदाचित तू समजू शकते माझं दुःख. म्हणजे मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना, तेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडले. तो कोण आहे, तो काय करतो, कुठलीही माहिती न काढता मी त्याला माझं सर्वस्व दिलं. इतकंच नाही तर त्याच्या 2 मित्राच्या साक्षीने आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं. खुश होते मी त्या दिवशी, आनंद. 4 चौघींसारखा संसार करू, राजा राणीचा संसार. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. आयुष्याच्या एका वळणावर नशिबाने सगळं हिरावून घेतलं. काय झालं मॅडम? लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक बदलला. मला कमी वेळ देऊ लागला. जणू काही हळूहळू त्याचं प्रेम संपलं. आणि अशातच मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होतं. मी खूप खुश होते. त्याला ही बातमी सांगण्यासाठी खूप हसुसले होते. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. ही बातमी सांगायच्या 2 दिवस आधीच तो निघून गेला कायमच. निघून गेले? असे कसे निघून गेले? आणि तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केला? खूप शोधलं, काही उपयोग नाही. तो निघून गेल्यानंतर मी सैरवैर झाले होते. पोटात त्याचा अंश असणारं बाळ होतं आणि निर्णय माझ्या हातात होता. एकटीने राहायचं, कपाळाची आई होऊन राहायचं. मग मी ठरवलं बाळाला जन्म द्यायचा, त्याला वाढवायचं. त्याच्या बापाची शिक्षा त्याला नाही द्यायची. मग मी तो निर्णय घेतला जो तू आज घेतलायस. मग पुढे काय झालं? कुठे आहे ती? तो होता की ती? तो तो तो
त्याच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होते. माझा नवरा निघून गेला तरी होणाऱ्या बाळाबरोबर आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं मी. त्याचा बाप नसला तरी त्याचे खूप लाड करेन असं ठरवलं होतं मी. पण त्याला हे पण मंजूर नव्हतं. आणि माझं बाळ जन्मला तो इतकी वर्ष झाली पण मी माझ्या बाळाला विसरू शकले नाही. त्याच्या आठवणीने रात्र झोप नाही लागत. जन्मला त्याचं रडणं ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. पण डोळे उघडले तेव्हा फक्त भयान अंधार होता, शांतता होती. मी माझ्या बाळाचा आवाज सुद्धा नाही ऐकू शकले ग. किती दुर्भाग्य आहे ग मी. किती दुर्भाग्य आहे ग मी. या सगळ्या मुलींना वाटतं मी खूप स्ट्रिक्ट आहे म्हणून. पण मी स्ट्रिक्ट काय? कुठल्याही मुलीकडनं अशी चूक होता का म्हणायची जी माझ्याकडून झाली. या चुकीच्या यातना काय भोगल्यात मी, हे फक्त कृष्णालाच माहिती. मी जर का चुकीचा माणूस निवडलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं ना. म्हणून मी प्रेग्नेंट आहे हे तुम्हाला कळल्यानंतर या बाळाला जन्म दे, त्याला वाढव, अबॉर्शन करू नको म्हणून सांगत होता ना तुम्ही. माझ्या बाळाला मी बघू शकले नाही, आई पण जगू शकले नाही. एक सांगू, मी तुझ्यामध्ये स्वतःला बघते. असं वाटते की नियतीने काळाचं चक्र उलट फिरवून मला मातृत्वाची एक संधी दिली आहे. तुझ्या बाळाच्या, माझ्या नातवाच्या रूपानं मला आई पण जगता येईल. तू काय दिव्यात जातीयस हे माहितीये मला. मी सुद्धा यातच केली. तुला जे अनुभव आले तेच मला सुद्धा आले. हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या गावी गेले होते. पण तुझ्यासारखंच मलाही गावात हाकलून दिलं. माझं लग्न झालं होतं, पण ज्याच्याबरोबर माझं लग्न झालं होतं तो निघून गेला होता. म्हणून जगासाठी मी कुमारी माता होते. तेव्हा सुद्धा या जगाने कुमारी मातेचा स्वीकार नाही केला आणि आजही नाही. परिस्थिती बदलली नाहीये. मग मी तुझ्याकडनं काही मागितलं तर देशील? मला तुझ्याकडनं एक वचन हवंय.
तुझं बाळ जन्माला आल्यानंतर मी आहे ना, मी मैत्रीण आहे त्यांची. तुम्ही माझं रक्त घ्या. नर्स यांचा ब्लड ग्रुप चेक करा आणि मॅच होतंय का ते बघा. थांब स्वानंदी. मॅडम, तू रक्त नाही देऊ शकत स्वानंदी. तू प्रेग्नेंट आहेस. काय तुम्ही प्रेग्नेंट आहात? मग यांचं बरोबर आहे. प्रेग्नेंट असताना तुम्ही रक्तदान करू शकत नाही, पण घाई करावी लागेल. त्यांना रक्ताची खूप गरज आहे. मी देईन ना. माझं रक्त चेक करा. मी देईन रक्त. आणि माझं मॅच नाही झालं ना तर आमच्या हॉस्टेलमध्ये 25 मुली आहेत. सगळ्यांना इथे बोलवून घेईन. कोणाचं तरी रक्त मॅच होईल. पण मणीला वाचवा. हो ठीक आहे, चला आमच्या बरोबर. चल. जेसी, मनी सरांना काही होणार नाही ना? अगं, माझ्या डोळ्यासमोर खाली पडलेत ते. खूप लागलंय त्यांना. तू शांत हो स्वानंदी. तू स्वतःला सावर आता. तूच असे हातपाय गाळलेस तर कसं होणार? बर मला सांग, तू सुजित सरांना कळवलंयस का? नाही कळवलं मी त्यांना. त्यांना कॉल कर, त्यांच्या फॅमिलीला कळव. हे बघ, ते खूप मोठे लोक आहेत. त्यांच्या ओळखीचा इथे फायदा होईल आपल्याला. मे बी मणी सरांचं ऑपरेशन करायचं असेल तर तू एक काम कर, पटकन त्यांना कॉल कर आणि कळव हे सगळं. तू बरोबर बोलतीये. मी लगेच सुजित सरांना कॉल करते. गुड मॉर्निंग. बसा 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 बसा. प्रवीण दादा कसे आहात? लग्न नाही यावर्षी मुलीचं? हो साहेब. काही लागलं तर बिंदास सांगायचं मला. मागे पुढे बघायचं नाही. मी आहे इथे. हो सर. आणि हो, आम्ही सगळे येणार आहोत लग्नाला. मावशी, आई कशी आहे आता? ऍडमिट होते ना मध्ये. बरी आहे साहेब. तुम्ही मदत केली म्हणून तर एवढं मोठं ऑपरेशन करता आलं साहेब. काय आमची मदत? इतकी वर्ष तुम्ही आमच्यासोबत काम करताय. ती मदत नाहीये, हे मी माझं कर्तव्य समजतो. ओके. हो सर. अंजली, काय लक्ष नाही तुझ्या कामात? नीट लक्ष देऊन काम करायचं. हो सर. संचिता, गुड मॉर्निंग. संचिता, गुड मॉर्निंग. किती सुंदर दिसतेस तू आज. बाकी काम ओके चाललंय ना? ऑल गुड. कशी आहेस तू? आय एम गुड. वाव. काम पण छान चाललंय. पण तू आज एकदम मूड मध्ये आहेस. संचिता, मला असं वाटतंय ना की आज हवेत काहीतरी आहे. मला असं छान वाटतंय. म्हणजे आतून असा खुश आहे मी. हे बघ, सत्य आहे. ओ स्वानंदी, एक मिनिट. गुड मॉर्निंग स्वानंदी. आय नो तू आज सुट्टी घेतलीयस, पण इतका मिस करतोय ना मी तुला. इतकी सवय झाली आहे तुझी सतत आजूबाजूला असण्याची. सुजित सर, लय वाईट घडलंय. मी हॉस्पिटलला आहे. हॉस्पिटलला? स्वानंदी, तू रडतेस का? तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना? मी ठीक आहे. मनी सरांचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही आताच्या आता हॉस्पिटलला या प्लीज. त्यांची परिस्थिती लई गंभीर आहे. काय? मणीला काय झालंय? तू बरा आहे ना? स्वानंदी, नेमकं काय झालंय ते सांग मला. हो, मला काही बी माहिती नाही. आज त्यांचा वाढदिवस होता ना, म्हणून देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी आलो होतो. निघताना त्यांना अचानक एक फोन आला आणि ते मला म्हणाले तू गाडीतच थांब, मी येतो. आणि ते निघून गेले. बराच वेळ झाला होता ते आले नव्हते, म्हणून मी त्यांना बघायला गेले. त्यांना काही जण मारत होते आणि माझ्या समोर ते खाली पडले. सुजित सर, त्यांना खूप लागलंय. हो,
मणीसोबत हे सगळं घडत असताना स्वानंदी तिकडेच होती. स्वानंदीने त्या गुंडांना पाहिलं तर नसेल ना? स्वानंदी, तू नको काळजी करू, मी आता तिथे पोहोचतो. प्लीज लवकर या. हो, येतो मी लगेच. बाय. सुजित, काय झालं? अगं, संचिता इमर्जन्सी आली आहे. हे बघ, मला जावं लागेल. इथल्या सगळ्या मीटिंग्स आज तू मॅनेज कर. एक मिनिट. स्वानंदीचा फोन होता ना? हो. ऑल गुड? नाही, मणीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, तो हॉस्पिटलमध्ये. सो कसा झाला? काय झालंय नेमकं? नाही, मलाही नाही माहिती. म्हणजे स्वानंदी आत्ता काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी तिथे जातो, मी बघतो सगळं. तू इथलं सगळं मॅनेज कर. ओके? मी येऊ का? नाही, आता नको येऊस. मी बघतो ना तिकडे जाऊन. तू इथलं मॅनेज कर. तुला हवं असेल तर मी तुला सांगतो. तू ये मग. बाय. सुजितचं नक्की काय चाललंय? आज नेहमीपेक्षा जास्त खुश काय होता? ऑफिस बाहेर कपडे काय चेंज केले? आणि आता फोन आल्या आल्या घाईघाईत हॉस्पिटलला गेला काय? मणीविषयी काळजी दाखवली त्याने, पण मला ही काळजी फेक का वाटते? सुजितच्या डोक्यात काय खिचडी पकतीये हे शोधायलाच हवं संचिता. माहित नाही का, आपण संपल्यासारखं वाटतंय. कसे आहेत मनी सर? हे बघा, आता काहीच सांगता येणार नाही. नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे आणि आता ब्लड झडवतोय. थोड्या वेळाने आम्ही त्यांना डिलक्स रूम मध्ये शिफ्ट करणार आहोत. तुम्ही तिकडच्या वेटिंग रूम मध्ये थांबा, इथे थांबू नका. देवी, काही बी कर, मनी सरांना वाचव. स्वानंदी, स्वानंदी, हे तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाहीये ना स्वानंदी? मणी सर, नाही, मणी सरांचं टेन्शन नको घेऊस तू. मी आलोय ना, मी आता इथे डॉक्टरांशी बोलतो. हवं तर मणीला बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट आपण देऊ. तू त्याचं नको टेन्शन घेऊस. कुठे आहे मणी? कुठे आहे?
हे तुझ्यासाठी किती धक्कादायक असेल याची कल्पना आहे मला. पण काळजी करू नकोस, मणी लवकर ठीक होईल. आता डीन मला बोलता बोलता म्हणाले की तू मणीला वेळेत हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस म्हणून त्याचे वाचण्याचे चान्सेस वाढलेत. हा एकूण अपघात बघता जर त्याला इथे आणण्यात उशीर झाला असता तर एनिवे, काळजी करू नकोस. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत. चंडिका देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. तो लवकर बरा होईल. साहेब, नक्की लवकर बरे होतील ना ते? होईल. आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया. आणखीन एक स्वानंदी, मध्यंतरी फॅक्टरीमध्ये जे काही घडलं तुझ्या बाबतीत, म्हणजे माझ्या मनात तुझ्याविषयी एक समज झाला होता, तो तू साफ चुकीचा ठरवलास. मला तुझा अभिमान वाटतो. प्रसंगावधान राखून तू मणीला इथे आणलंस आणि त्याचा जीव वाचवलास. तुझे कसे आभार मानू मला कळत नाहीये. थँक्यू. अहो साहेब, थँक्यू कसलं आलंय त्यात? माझ्या जागी कोणी बी असतं तर त्यांनी बी हेच केलं असतं. आणि मनी सरांनी माझ्यासाठी खूप काही काही केलंय. त्यापुढे तर हे काही बी नाहीये. चला आता मी निघतो. थोडी कामं बाकी आहेत. काही लागलं तर मला कळवा. काय सुजित? मी पण येतोच. तू कुठे निघालायस? तू इथेच थांब. अरे मणी तुझ्या भावासारखा आहे ना. मणीला अशा अवस्थेमध्ये सोडून तू येणार आहेस का? इथेच थांब. त्याला काय हवंय काय नको ते बघ. आणि हा, त्याला शुद्ध आले की मला लगेच कळव. ओके डॅड. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला साथ देईन. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हे बघितलंस मी काय आणलंय तुझ्यासाठी? हे पैंजण. याच्या नाजूक किणकिणीसारखी तू आयुष्यभर माझ्या सोबत राहा आणि मीही तुझी साथ सोडणार नाही. मणी, ही वेळ माझं दुःख कुरवाळत बसण्याची नाहीये. जुन्या जखमेवरची खपली काढायची नाहीये. मणी आणि स्वानंदीला माझी गरज आहे. तो माणूस तिथे जरी असला तरी मणी आणि स्वानंदीसाठी मला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं. स्वानंदीला अशा अवस्थेत खाण्यापिण्याची शुद्ध नसणार. मला तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जायला हवं. जेसी,
वॉर्डन मॅडम कुठे गेल्या? काय माहिती अगं, ब्लड चेक केल्यानंतर त्या कुठे दिसल्याच नाहीयेत. हॉस्टेलवर गेले असेल, काही अर्जंट काम आलं असेल. बरं, तू पण जा हॉस्टेलला, मी थांबते मनी सरांजवळ. नो वे जा स्वानंदी, तुला एकटीला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. स्वानंदी अँड नो मोर. बस, ये ये सावकाश. हे घे. खाऊन घे, थोडं बरं वाटेल तुला. सुजित सर, या हॉस्पिटलच्या वासामुळे काही बी खायची इच्छा होत नाहीये. खरंच नको मला. स्वानंदी, असं कसं चालेल? तू इथं आल्यापासून काहीच खाल्लं नाही. अशानं तब्येत बिघडेल तुझी बाबा. चल, थोडंसं खाऊन घे, थोडंसं खाऊन. चल. सुजित सर, खरंच. स्वानंदी, स्वानंदी, तू स्वानंदी ना? त्या दिवशी अशी अचानक कुठे निघून गेलीस? आणि पुढची ट्रीटमेंट करायची की नाही त्याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि तशीच निघून गेलीस. आणि हे असं बाहेरचं काय खातेस तू? अशा अवस्थेत हे सगळं नसतं खायचं. डॉक्टर, डॉक्टर, आम्ही इथे एका इमर्जन्सीसाठी आलोय. मी सांगते ना तुम्हाला, या. मी सांगते. स्वानंदी, ह्या डॉक्टर तुला कशा ओळखतात? स्वानंदी, आणि ह्या अशा अवस्थेत म्हणजे माझी तब्येत खराब होती ना, त्यामुळे आम्ही. सुजित सर, अहो मध्यंतरी स्वानंदीची तब्येत बरी नव्हती बघा, तेव्हा मी त्यांना ह्याच डॉक्टरांकडे घेऊन आले होते. स्वानंदीच्या सतत पोटात दुखत होतं, त्यामुळे तिला डॉक्टरांनी जंक फूड खायला अलाव केलं नव्हतं. एनिवेज, आता वॉर्डन मॅम हॉस्टेलवरती गेल्या तर टिफिन घेऊन येतील तिला. स्वानंदी, तुला फ्रेश व्हायचं होतं ना? चल आपण फ्रेश होऊ. चल. मी आलेच. चल. एक्सक्यूज मी, तुमचा पेशंट शुद्धीवर आलाय. कसे आहात मनी सर तुम्ही? मी खूप घाबरले होते मनी सर. लई टेन्शन आलं होतं मला. देवी आईनं माझी प्रार्थना ऐकली, तुम्हाला शुद्ध आली. तुम्ही बरे होत आहे. या सगळ्यामध्ये माझा हात आहे, मणीला कळलं तर नसेल ना. आत्ता कुठे स्वानंदी माझ्याशी बोलायला लागली होती, ऑफिसमध्ये परत यायला लागली होती. आता हे सगळं मणीला कळलं तर सगळ्याची वाट लागेल. मणी,